डिझोल्युशनचा प्रॉब्लेम नंबर 6 पेज नंबर 224 पाहत आहोत. नेर्ले अँड पाटील वेअर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो 3:1. प्रॉफिट लॉसचा रेशो कळतोय 3:1 आहे आणि नेर्ले आणि पाटील हे दोन पार्टनर आहेत. दे डिसाइडेड टू डिझॉल्व द पार्टनरशिप ऑन 31 मार्च 2020 ऑन विच डेट देअर बॅलन्स शीट स्टूड ॲज फॉलोज. 31 मार्च 2020ची बॅलन्स शीट आहे. असेटला कॅश ॲट बँक आहे, म्हणजे आपण बँक अकाउंट ओपन करणार, त्याच्या डेबिट साईडला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन दाखवणार. बघा सर, लगेच इफेक्ट बघत जाऊया. बँक अकाउंटच्या डेबिटला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 20,000 झाले. फिक्टिशियस असेट कोणतीही नाही. बिल्डिंग, मशिनरी, स्टॉक आणि डेटर्स ह्या सगळ्या रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला टू सन्ट्री असेट्स असं हेडिंग येणार. त्याच्या अंडर या सगळ्या असेट आल्या, इनरला चारीच्या अमाऊंट आल्या, टोटल आउटरला आली. त्यानंतर लायबिलिटीला कॅपिटल आहे, नेर्ले आणि पाटील दोघांचं. इफेक्ट कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन दोघांच्या कॉलममध्ये अमाऊंट गेली. त्यानंतर लायबिलिटीला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे. लायबिलिटीचा प्रॉफिट लॉस म्हणजे प्रॉफिट असतो, पार्टनर्सना त्यांच्या रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचा. लायबिलिटीचा बॅलन्स क्रेडिट, कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 3:1 या रेशोमध्ये त्याचं डिस्ट्रीब्युशन झालं. त्यानंतर लायबिलिटीला सन्ड्री क्रेडिटर्स आहे. थर्ड पार्टी लायबिलिटी आहे, रिअलायझेशनच्या क्रेडिटला ट्रान्सफर होणार बाय सन्ड्री लायबिलिटीज, त्याच्या अंडर क्रेडिटर्स. एकच आयटम आहे, त्यामुळं आउटरला अमाऊंट लिहिली तरी चालू शकते. त्यानंतर आता ॲडजस्टमेंट. द फर्म वॉज डिझॉल्वड ऑन द अबाव डेट अँड असेट्स वेअर रिअलाइज्ड ॲज अंडर. नेर्ले टूक ओव्हर 50% ऑफ मशिनरी ॲट अ डिस्काउंट ऑफ 10% अँड 1/4 स्टॉक ॲट अ डिस्काउंट ऑफ 20%. आता इथं एक मशिनरी ही एक असेट दिले आणि स्टॉक ही एक असेट दिले. एका असेटचा विचार करूया. नेर्लेनं काय म्हटले बघा, नेर्ले टूक ओव्हर 50% ऑफ मशिनरी ॲट अ डिस्काउंट ऑफ 10%. म्हणजे नेर्ले या पार्टनरनं मशिनरी घेतली किती टक्के? 50%, आणि ती पण कशी तर 10% डिस्काउंटनं. इथं वर्किंग नोट दाखवते बघा. मशिनरीचे आता दोन पार्ट होणार. 50%चा पार्ट नेर्ले घेतो आणि राहिलेला एक पुन्हा 50%चा पार्ट होणार आहे. तर 50% म्हणजे मशिनरीची अमाऊंट असेटला आहे किती? 50,000. त्यातले 50% म्हणजे झाले 25,000, आणि त्या 25,000 पुन्हा 10% डिस्काउंट सांगितलं आहे. म्हणजे 25,000वर 10% डिस्काउंट म्हणजे की 2,500. मग त्यातनं वजा डिस्काउंट होता अमाऊंट किती होणार? तर 22,500. एवढी अमाऊंट ही मशिनरीची आपल्याला विचारात घ्यावी लागेल. आणि काय म्हटलंय बघा, अँड 1/4 स्टॉक ॲट अ डिस्काउंट ऑफ 20%. स्टॉकचा 1/4 पार्ट हा कोण घेतोय? तर नेर्ले घेतोय. म्हणून स्टॉकचे पण दोन पार्ट झाले, एक 1/4 झाला आणि दुसरा 3/4 झाला. 1/4 नेर्ले घेतोय. आता स्टॉकची टोटल व्हॅल्यू असेटला आहे किती आपली? 30,000. 30,000च्या 1/4 येणार 7,500, आणि त्या 1/4चा 20% हा डिस्काउंट सांगितला आहे. म्हणजे इथं 10%नं 750 आणि 20%नं 1,500 असा डिस्काउंट होतोय. मग त्यातनं वजा केले की अमाऊंट येते 6,000. बघा, मग नेर्लेनं काय केलं आहे? मशिनरी 22,500 रुपयाची घेतली आणि स्टॉक हा 6,000चा घेतला आहे. दोन्ही पण असेट आहेत. असेट म्हटलं की आपल्याला रिअलायझेशनच्या क्रेडिटला पार्टनरनं घेतली तर पार्टनर्स कॅपिटल, आणि विकली म्हणून सांगितलं तर बाय बँक अकाउंट म्हणून आपल्याला घ्यायचं असतं. तर इथं नेर्लेनं मशिनरी आणि स्टॉक घेतली, मग त्या अमाऊंट आपल्याला इनरला लिहायच्या, टोटल त्याची आउटर कॉलमला दाखवायची आहे. मग आता रिअलायझेशनच्या क्रेडिटला कॅपिटल आहे, मग कॅपिटलच्या डेबिटला टू रिअलायझेशन आणि नेर्लेच्या कॉलममध्ये अमाऊंट आल्या. त्यानंतर सेकंड ॲडजस्टमेंट. पाटील टूक ओव्हर बिल्डिंग ॲट ₹70,000, डेटर्स वर्थ ₹20,000 ॲट ₹16,000. बघा, पाटीलनं काय घेतलं? बिल्डिंग घेतले 70,000ला आणि डेटर्स 20,000 रुपयाचे, ते किती रुपयाला घेतले? तर 16,000ला. मग डेटर्सचे पण कॅल्क्युलेशन करावं लागेल बघा. पुढं आपल्याला अजून एक ॲडजस्टमेंट आहे. तर असेटला डेटर्स आहेत 44,000, मग त्यातले किती आता कमी होणार? 20,000 रुपयाचे कमी होणार. म्हणजे राहिले किती द्यायचे अजून डेटर्स रिअलाइज व्हायचे? तर 24,000. हे 16,000 नाही, 16,000 रुपयाला घेतले, पण मूळची किंमत त्याची किती आहे? तर 20,000. म्हणून 20,000 रुपये आपल्याला वजा होणार आहे. आणि क्रेडिटर सांगितले त्या लायबिलिटी आहे, ती नंतर बघू. मग आता पाटीलनं बिल्डिंग आणि डेटर्स घेतले, पार्टनरनं असेट घेतली रिअलायझेशनच्या क्रेडिटला बाय पाटील्स कॅपिटल अकाउंट. बिल्डिंग घेतले 70,000ला आणि डेटर्स किती रुपयाला? तर 16,000ला घेतले. दोन्हीची टोटल आउटरला.
आता रिअलायझेशनच्या क्रेडिटला कॅपिटल आहे, कॅपिटलच्या डेबिटला टू रिअलायझेशन आणि पाटीलच्या कॉलममध्ये अमाऊंट आली. त्यानंतर ही ऑल्सो ॲग्रीड टू पे क्रेडिटर्स ॲट अ डिस्काउंट ऑफ 5%. अजून त्यानं काय जबाबदारी स्वीकारली तर क्रेडिटर्सचं पेमेंट करायचं, ते पण कसं 5% डिस्काउंटनं. तर क्रेडिटर्स ही लायबिलिटी आहे, पेड केली पार्टनरने घेतली तर इफेक्ट आपण डेबिटला दाखवणार. कोण पार्टनर घेतो इथं तर पाटील, म्हणून टू पाटील्स कॅपिटल अकाउंट. क्रेडिटर्सची अमाऊंट किती आहे आपली 32,000 आहे. मग ती पूर्ण 32,000 पेड करणार का तर नाही, त्याच्यात पुन्हा डिस्काउंट सांगितलं आहे 5%. मग 10%ने 3,200, 5%ने डिस्काउंट येणार 1,600. 32,000तून 1,600 वजा करता 30,400 रुपये पाटील ही त्या ठिकाणी पेड करणार आहेत. व रिअलायझेशनच्या डेबिटला पाटील्स कॅपिटल आहे, कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय रिअलायझेशन, पाटीलच्या कॉलममध्ये 30,400 अमाऊंट आली. 3 नंबर ॲडजस्टमेंट, बॅलन्स ऑफ मशनरी वॉज सोल्ड ॲट अ लॉस ऑफ ₹4,000. मशनरीचा जो काय बॅलन्स राहिला आहे तो 4,000 रुपये लॉसनं विकला. मग आता मशनरीचे पहिले 50% घेतलेलं होतं, मग राहिलेले 50% म्हणजे किती तर 25,000. मग ते काय केले 4,000 रुपयाला विकलं नाही, ॲट अ लॉस ऑफ ₹4,000 म्हटले, म्हणजे 4,000 रुपये लॉस सहन करून ती मशनरी विकली. म्हणून ह्या 25,000तनं 4,000 वजा केले तर राहिले किती तर 21,000. म्हणजे तेवढे पैसे त्या ठिकाणी त्या मशनरीचे मिळाले, म्हणून पैसे मिळणार रिअलायझेशनच्या क्रेडिटला बाय मशनरी 21,000 आले. आणि चौथ्या ॲडजस्टमेंटमध्ये सांगितले बघा, एकत्र आपण इफेक्ट दाखवतोय बँकचा. बॅलन्स ऑफ स्टॉक वॉज सोल्ड ॲट 10% प्रॉफिट अँड रिमेनिंग डेटर्स रिअलाइज्ड ॲट ₹95%. इथं रिमेनिंग वर्ड लिहा, बुकमध्ये राहिलेलं आहे, प्रिंटिंग मिस्टेक आहे. बॅलन्स ऑफ स्टॉक वॉज सोल्ड ॲट 10% म्हणले. आता स्टॉकचा बॅलन्स राहिला किती तर 1/4 निर्णय घेतला होता, म्हणजे राहिला 3/4. मग आता टोटल स्टॉकची अमाऊंट आउटरला 30,000 होते, त्याच्यात 3/4 म्हणजे 22,500. आता 10% प्रॉफिटनं विकलं, प्रॉफिट म्हणलं की ॲड झाला पाहिजे, मग 10% म्हणलं की किती येणार 2,250. प्रॉफिट ॲड करून अमाऊंट आली 24,750. एवढी अमाऊंट त्या ठिकाणी स्टॉकची मिळणार आहे. म्हणून इथं स्टॉक किती आला बघा 24,750. आणि काय म्हटलंय रिमेनिंग डेटर्स रिअलाइज्ड ॲट 95%. आता रिमेनिंग डेटर्स म्हणजे किती राहिले तर डेटर्स टोटल होते 44,000 असेटला, त्यातले 20,000 रुपयाचे आधीच ऑलरेडी पाटीलने घेतले, म्हणजे राहिले किती 24,000. मग ते कितीला रिअलाइज झाले तर 95% रिअलाइजर झाले. मग 95% काढले तर ते आपल्याला कॅश मिळते बघा. मग 24,000च्या 95% काढले तर 22,800 येत आहेत. किंवा दुसरी पद्धत काय तर आपण 5% काढायचं, 24,000च्या 5% काढले की 1,200 येत आहेत. मग ते रिमेनिंग म्हणजे 24,000मधनं जर वजा केले 1,200 तरी पण इफेक्ट किती येतो तर 22,800. कोणत्याही पद्धतीने काढलं तरी आन्सर आपलं सेमच आलं पाहिजे. मग डेटर्सची अमाऊंट किती रिअलाइज झाली 22,800. तिन्हींची टोटल आउटरला आली 68,550. मग आता रिअलायझेशनच्या क्रेडिटला बँक आहे, म्हणजे बँक अकाउंटच्या डेबिटला टू रिअलायझेशन 68,550. आता प्रॉब्लेममध्ये दिलेल्या सगळ्या ॲडजस्टमेंट झाल्या. थर्ड पार्टी लायबिलिटी किती आहेत बघायचं. इथं क्रेडिटर्स आहे, त्याचं पेमेंट पाटील यांनी जबाबदारी स्वीकारलेली आहे, म्हणजे आता सगळं पूर्ण पेमेंट झालेलं आहे. म्हणून रिअलायझेशन क्लोज करायला घ्यायचा. क्रेडिट साईड जास्त येते, डेबिटला फरक आला म्हणजे तो प्रॉफिट आला. 650 रुपये प्रॉफिट येतो आहे. दोन्ही पार्टनर्सना प्रॉफिट लॉसच्या रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचा. डबल इफेक्ट कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला गेला, बाय रिअलायझेशन दोन्ही पार्टनरच्या कॉलममध्ये अमाऊंट आली. त्यानंतर कॅपिटल अकाउंट क्लोज करायचा. नेरलेची क्रेडिट साईड जास्त आहे, क्रेडिट बॅलन्स आहे, डेबिटला मांडला. इथं जो फरक आला त्याला टू बँक म्हटलं. कॅपिटलच्या डेबिटला बँक आहे, बँकच्या क्रेडिटला बाय कोणाच्या कॉलममध्ये अमाऊंट आहे तर नेरलेच्या, म्हणून बाय नेरलेस कॅपिटल अकाउंट 91,988. आणि पाटीलची डेबिट साईड जास्त आहे, क्रेडिटला फरक आला 3,438. आता कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बँक आहे, म्हणजे बँक अकाउंटच्या डेबिटला टू पाटील्स कॅपिटल अकाउंट 3,438. दोन्हींची टोटल ही सेम आली. आता जी मी वर्किंग नोट केली ती इथं पुस्तकामध्ये पण त्यांनी करून दाखवलेली आहे. माझी लिहिलेली घ्या किंवा इथली घ्या, कोणतीही घेतली तरी चालते. वर्किंग नोट पुस्तकामध्ये दाखवा. या पद्धतीनं हा पण प्रॉब्लेम वहीमध्ये सॉल्व करा. धन्यवाद.